ही इडली पहा, जेवढी वरून जाळीदार दिसते तेवढीच ती मऊ लुसलुशीत आणि एकदम स्पॉन्जी अशी झाली आहे। याचा स्पॉन्जीनेस तुम्ही इथं पाहू शकता। हातावर दाबल्यानंतर पुन्हा पहिल्या आकारामध्ये ती लगेचच येते। बरेचदा काय होतं, आपण साहित्यांचं योग्य प्रमाण घेतलेलं असतं, बॅटर देखील अगदी व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं असतं, पण तरी देखील आपली इडली स्पॉन्जी, जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी बनत नाही, तर ती खाताना घशामध्ये दाटल्यासारखी वाटते किंवा चिवट अशी बनते। त्यासाठी व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। त्याचबरोबर साहित्यामध्ये देखील एक वेगळा पदार्थ आपण इथं वापरणार आहोत। त्यामुळं व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्या इडलीसाठी मी मोठ्या पातेल्यामध्ये 4 वाटी एवढे रेशनचे तांदूळ घेतलेत। छोट्या भांड्यामध्ये मी 1 वाटी एवढी उडदाची डाळ घेतली आणि तांदळामध्येच मी 1 चमचा एवढे मेथीदाणे टाकलेत। इथं आता पहिली छोटीशी पण महत्त्वाची टिप, मेथीदाणे इडलीसाठी जरूर वापरावे, कारण मेथीदाण्यामुळे आपलं पीठ आहे ते एकदम छान असं फर्मेंट होतं, शिवाय आपल्या इडलीला एकदम छान असा स्वाद देखील येतो। आता दुसरी छोटीशीच पण महत्त्वाची टिप, तर उडदाची डाळ आपल्याला खूप जास्त वेळा धुवायची नाही आणि धुताना देखील खूप जास्त चोळून चोळून न धुता अगदी हलक्या हाताने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहे। तांदूळ मात्र आपल्याला 3 ते 4 वेळा छान असे चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत, की जोपर्यंत त्यामध्ये आपल्याला पाणी घातल्यानंतर ते स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत, कारण रेशनच्या तांदळामध्ये बऱ्याचदा जास्त प्रमाणात धूळ असण्याची शक्यता असते। आता तिसरी छोटीशी पण महत्त्वाची टिप, डाळ आणि तांदूळ आपल्याला सकाळी लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढे भिजवायचे आहेत, कारण थंडी पावसाच्या दिवसात तयार केलेलं बॅटर फर्मेंट होण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला समजा सकाळी लवकर इडली बनवायची असेल, तर आपल्याला आदल्या दिवशी बॅटर देखील लवकर बनवावं लागेल। आणि बॅटर लवकर बनवायचं त्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ अगदी सकाळी लवकर भिजत घालावे लागतील। त्यासाठी सकाळी आपल्याला 9 ते 10च्या दरम्यान हे साहित्य भिजत घालायचं आहे। हे भिजण्यासाठी आपण 6 तास ठेवूयात। आणि आता 6 तासानंतर पहा, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण नेहमीपेक्षा एक वेगळा घटक बनवणार आहोत, तो म्हणजे चुरमुरे। आपण चिवडा ज्या साध्या चुरमुऱ्यांचा बनवतो ते चुरमुरे इथं मी घेतलेत। ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी एवढे चुरमुरे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्यामध्ये पाणी घालून ते भिजत ठेवले। आता इथं पुढची महत्त्वाची टिप पहा, आपण डाळीतील जे पाणी आहे ते काढून टाकणार नाही, तर ते पाणी आपण हे सर्व साहित्य बारीक करण्यासाठी वापरणार आहोत। पुढची महत्त्वाची टिप म्हणजे डाळ तांदूळ आपल्याला एकत्र अजिबात वाटायचे नाहीत, तर डाळ आपल्याला सुरुवातीला एकदम बारीक अगदी गंधाप्रमाणे किंवा एकदम फाईन अशी पेस्ट त्याची बनवायची आहे। तर भिजवलेल्या डाळीचंच पाणी वापरून मी इथं डाळ बारीक करून घेतली 2 बॅचमध्ये। आता आपण चुरमुरे आणि तांदूळ एकत्र वाटू शकतो। तर आपली डाळ बारीक होईपर्यंत चुरमुरे देखील छान भिजले होते, ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि यामध्ये आता थोडे तांदूळ देखील घालूयात। हे साहित्य बारीक करण्यासाठी देखील आपण डाळीचंच पाणी जे शिल्लक ठेवलं होतं ते वापरणार आहोत। तर डाळीचंच पाणी वापरून आपण तांदूळ देखील बारीक करणार आहोत, पण तांदूळ बारीक करताना त्याचं थोडंसं रवाळ टेक्स्चर आपल्याला इथं ठेवायचं आहे। अगदी बारीक तांदूळ आपल्याला पेस्टप्रमाणे बनवायचे नाहीत। पुढची महत्त्वाची टिप, आपण हे साहित्य बारीक करताना उडदाच्या डाळीचं भिजवलेलं जे पाणी होतं तेच वापरायचं, कारण उडदाच्या डाळीमुळेच आपलं बॅटर आहे ते फर्मेंट होण्यासाठी मदत होणार आहे। आणि डाळ भिजत घालताना त्यामध्ये बराचसा अंश पाण्यामध्ये आलेला असतो आणि तेच पाणी जर आपण हे साहित्य बारीक करण्यासाठी वापरलं तर आपलं बॅटर देखील छान फर्मेंट होण्यासाठी मदत होईल। तर इथं सर्व तांदूळ बारीक करून झालेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेवटी थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये असणारा पिठाचा सर्व अंश निघून येईल आणि आपलं पीठ अजिबात वाया जाणार नाही। तर सुरुवातीला आपल्याला डाळ आणि तांदूळाचं हे मिश्रण छान असं मिसळून घ्यायचं आहे। साहित्यांचं योग्य प्रमाण घेऊन देखील बऱ्याच जणांची इडली एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट जाळीदार बनत नाही, त्याचं कारण म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी। बॅटर खूप जास्त घट्ट ठेवलं तरी देखील इडली घट्ट आणि चिवट बनण्याची शक्यता असते। इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता।
अगदी सहजपणे ते ओतलं जाते. खूप घट्ट इथं अजिबात आपल्याला बॅटर बनवायचं नाही. आता थंडी पावसाळ्यात आपलं बॅटर छान असं फर्मेंट व्हावं यासाठी पुढची महत्त्वाची टीप. तर पहा, जेव्हा आपण मिश्रण हे तयार करतो आदल्या दिवशीच, त्याचवेळी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. कारण थंडी पावसाळ्यामध्ये एकतर पीठ लवकर आंबलं जात नाही, त्यामुळं मीठ जर टाकलं तर तुमचं पीठ छान असं फर्मेंट होण्यासाठी मदत होणार आहे. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला बॅटर हातानेच खूप छान असं फेटून घ्यायचं आहे. फक्त हे फेटताना एकाच दिशेने फेटायचं, म्हणजे त्यामध्ये छान अशी हवा भरली जाईल. आता पुढची महत्त्वाची टीप. तर इथं मी साधारणपणे 2 ते 3 कांद्याची बाहेरची जी टर्कलं असतात ती स्वच्छ धुवून घेतलेत. ती आपल्याला या पिठामध्ये बुडवायची आहेत. यामुळे देखील आपलं पीठ आहे ते थंडी पावसाळ्यामध्ये छान असं फर्मेंट होण्यासाठी मदत होते. कांद्याची टर्कलं पिठामध्ये टाकल्यानंतर ती एखाद्या चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने पिठामध्ये बुडवायची आणि आपल्याला आता यावर झाकण ठेवून वरून एक उबदार असं कापड झाकायचं आहे. यावर तुम्ही एखादं सुती जाड कापड किंवा एखादं ब्लँकेट झाकलं तरी देखील चालेल. आणि घरामध्ये ज्या ठिकाणी उबदार जागा असेल अशा ठिकाणी हे भांडं ठेवायचं आहे. फक्त भांडं ठेवताना त्याखाली एखादं पसरट ताट ठेवायचं. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, वातावरणामध्ये खूप थंडावा आहे, त्यामुळे कमीत कमी 12 तासांसाठी आपल्याला हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 12 तासानंतर मी पीठ चेक करते. तर तुम्ही अगोदर पाहिलं असेल, आपण जेव्हा बॅटर बनवलं होतं तेव्हा अर्धं पातेलं होतं आणि आता हे काठोकाठ भरलेलं आहे आणि एकदम हलकं फुलकं अगदी स्पॉन्जप्रमाणे हे बनले. याची जाळी इथं तुम्ही पाहू शकता. पळीमध्ये घेतल्यानंतर देखील जाणवते की हे किती हलकं फुलकं बनलं आहे. आता इथं पुढची सर्वात महत्त्वाची टीप, आणि याच ठिकाणी बऱ्याच महिला चूक करतात. हे जे आपलं फर्मेंट झालेलं आणि फुगलेलं बॅटर आहे ते पळीने एकसारखं करून घेतात. तर इथं आपल्याला तसं अजिबात करायचं नाही. पीठ हलवून घेतल्यामुळे त्यामध्ये जे फर्मेंटेशन तयार झालेले असते, जी जाळी तयार झालेली असते ती मोडते आणि त्यामुळे नंतर आपली इडली पाहिजे तेवढी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि जाळीदार बनत नाही. तर मी दाखवल्याप्रमाणे फक्त आपल्याला काटेरी चमच्याने त्यातील कांद्याची टर्कलं बाजूला करायची आहेत. आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त अलगदपणे पातेल्यातील बॅटर घ्यायचं आणि इडलीच्या प्लेट्समध्ये पोअर करायचं. असं केल्यामुळं आपलं जे पीठ फर्मेंटेड झालेलं असतं त्याची जाळी अजिबात मोडली जात नाही. आता इथं पुढची सर्वात महत्त्वाची टीप. इथं देखील बऱ्याच बायकांची चूक होते, त्यामुळं त्यांच्या इडल्या थोड्याशा चिवट किंवा थोड्याशा वातड बनतात. तसं होऊ नये यासाठी इडलीचं जे भांडं असतं, म्हणजे ज्यामध्ये आपण इडल्या वाफवणार असतो, त्यामध्ये अगोदरच पाणी ओतून ते गरम करायला ठेवायचं आणि नंतर इडलीच्या प्लेट्सला तेल लावायला घ्यायचं. म्हणजे पाणी गरम होऊपर्यंत आपल्या प्लेट्सला तेल लावून होईल आणि प्लेट्समध्ये बॅटर देखील भरून होईल. तर पहा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे वरतून अगदी अलगदपणे बॅटर घ्यायचं आणि प्लेट्समध्ये भरायचं. सर्व प्लेट्स आपण अशा प्रकारे इथं भरून घेऊयात. इथं तुम्ही आपलं जाळीदार बॅटर पाहू शकताय. हे बॅटर आपण असंच इडलीच्या भांड्यामध्ये भरलं आणि आता ते स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामुळे आपली तयार होणारी इडली देखील अशीच्या अशी जाळीदार बनते. तर पहा, आपल्या प्लेट्स भरून होईपर्यंत आपल्या पाण्याला देखील छान उकळी आली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला प्लेट्स ठेवायचे आहेत. कारण पाणी जर तुमचं तिथं छान असं उकळलेलं नसेल तर तुमच्या इडलींना लगेचच वाफ मिळणार नाही, त्यामुळं इडल्या जाळीदार बनत नाहीत. प्लेट्स ठेवताना देखील खालच्या इडलीच्या वरच्या बाजूला इडलीचे होल्स येतील अशा प्रकारे आपल्याला या प्लेट्स ठेवायच्या आहेत, म्हणजे सर्व इडल्यांना एकदम छान अशी एकसारखी वाफ मिळेल. तर आता झाकण ठेवून आपल्याला 12 ते 15 मिनिटांसाठी इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. इथं आता पुढची अगदी छोटीशी पण महत्त्वाची टीप. इथं पहा, मी थोडीशी जड वस्तू या झाकणावर ठेवली आहे, कारण बऱ्याच वेळा इडलीचं आपलं जे भांडं असतं ते वापरून जुनं झालेलं असतं, त्यामुळं त्यामध्ये बाहेरची हवा जाण्याची शक्यता असते. तसं होऊ नये यासाठी जड वस्तू ठेवायची, म्हणजे अगदी पॅक असं झाकण त्याचं लागलं जाईल. तर पहा, इथं साधारणपणे 12 ते 15 मिनिटानंतर आपल्या इडल्या छान अशा वाफवल्या आहेत
मी चेक केली तर ती आतपर्यंत अगदी छान अशी शिजले आणि एकदम टम्म अशा देखील फुगल्यात. इडल्या प्लेटमधून काढताना देखील एक महत्त्वाची पण छोटीशी टीप आहे की ज्यामुळं आपल्या इडल्या सकाळी बनवलेल्या असल्या तरी देखील संध्याकाळपर्यंत त्या तशाच सॉफ्ट आणि लुसलुशीत राहतात. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण प्लेट्स स्टीमरमधून बाहेर काढतो तेव्हा त्यावर थंड पाण्याचा हबका मारायचा. त्यामुळं त्या वरच्या बाजूला कोरड्या बनत नाहीत किंवा त्यावर साय धरली जात नाही आणि अगदी थंड झाल्या तरी संध्याकाळपर्यंत त्या एकदम लुसलुशीत आणि सॉफ्ट तशाच्या तशा राहतात. इडलीचे डाळ तांदूळ घेण्यापासून ते धुण्यापासून भिजत घालण्यापासून आपलं बॅटर बारीक करताना बारीक करून झाल्यानंतर फर्मेंट होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, कोणत्या टिप्स वापरायच्या, इडली वाफवताना कोणती काळजी घ्यायची, कोणत्या टिप्स वापरायच्या आणि इडल्या प्लेट्समधून काढताना देखील कोणती काळजी घ्यायची, कोणत्या टिप्स वापरायच्या, हे मी अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे. या सर्व छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स जर तुम्ही इडली बनवताना वापरल्या तर तुमची रेशनच्या तांदळाची इडली देखील एकदम साऊथ इंडियन इडलीप्रमाणे सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार बनेल. शिवाय सकाळी बनवलेली इडली अगदी संध्याकाळपर्यंत तशीच्या तशी लुसलुशीत राहील. व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सर्व छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आणि इडलीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा. चला तर मग आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा नव्याने भेटूया. तोपर्यंत